वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे परिचर्या संशोधनाचे महत्त्व, JNM थर्ड इयर युनिट 1. आता परिचर्या संशोधनाचे महत्त्व काय, आपल्याला सर्वप्रथम परिचर्या म्हणजेच काय ते शिकावं लागेल. आता परिचर्या म्हणजेच परिचर्या संशोधनाचे महत्त्व, त्याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये त्याच्यामध्ये आहे प्रस्तावना, व्याख्या आणि संशोधन संबंधित जे काही संज्ञा म्हणजेच व्याख्या आणि परिचर्या संशोधनाची गरज. तिथं परिचर्या संशोधनाची गरज काय आहे, उत्तम संशोधनाची वैशिष्ट्ये. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला याचे हँडरायटिंग नोट्स किंवा क्वेश्चन पेपर, आन्सर शीट हवे असतील तर आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा आणि बेल आयकन घंटीसुद्धा प्रेस करा. आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग सुरू करूया व्हिडिओला. परिचर्या संशोधन म्हणजे महत्त्व. परिचर्या संशोधनाचे महत्त्व. प्रस्तावना, इंट्रोडक्शन. संशोधन हा शब्द उच्चारला तरी आपल्या डोक्यापुढे ते मोठे मोठे शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत करीत असलेल्या चाचण्या असे चित्र डोळ्यासमोर येते. बरोबर आहे. तर प्रस्तावनामध्ये काय, तर संशोधन हा शब्द जर उच्चारला तर आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की ते मोठे मोठे शास्त्रज्ञ असतील, ज्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेमध्ये करीत असलेल्या जे काही चाचण्या असे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तर आजकाल प्रत्येक क्षेत्रात त्या क्षेत्रासंबंधित संशोधन महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आता आजकालच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राची प्रत्येक भूमिका पार पाडतात. जर संशोधन नसेल तर त्या क्षेत्राची प्रगतीच होऊ शकणार नाही. बरोबर आहे. जर संशोधनच नसेल तर त्या क्षेत्रात त्या क्षेत्राची प्रगतीच होऊ शकणार नाही. तर आजच्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि यांत्रिक संगणकीय युगातील घडत असलेले बदल व वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल पाहता परिचर्या क्षेत्रात सुद्धा परिचर्याच्या नवीन पद्धती, सुधारणा या बरोबरीने प्रगत झाल्या पाहिजेत, जेणेकरून रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे. आता नवीन पद्धतीचा सुधारणा झाल्या पाहिजेत, जेणेकरून काय होते तर रुग्णसेवेचा दर्जा हा उंचावणे यासाठी संशोधनाशिवाय पर्याय नाही. आता रुग्णसेवेचा दर्जा हा वाढवण्यासाठी संशोधनाच्या शिवाय पर्याय नाही. म्हणूनच जनरल नर्सिंग मिडवायफरी काय करते तर या प्रशिक्षणामध्ये संशोधनाची ओळख हा विषय अंतर्भूत करण्यात आला आहे. तर मिडवायकरी काय करतात तर संशोधनाची ओळख हा विषय अंतर्भूत करण्यात आला आहे. यामुळे परिचारिकांना रुग्णसेवा करत असताना संशोधनात्मक दृष्टिकोन निर्माण होणे अपेक्षित आहे. आता रुग्णसेवा परिचर्या करताना काय करतात तर रुग्णसेवा करत असताना संशोधनात्मक दृष्टिकोन हा निर्माण होणे अपेक्षित आहे. आता संशोधनाचा अर्थ. संशोधन, ज्याला इंग्रजीत रिसर्च, संशोधनाला काय म्हणतात रिसर्च, इंग्रजीमध्ये रिसर्च म्हणतात. म्हणजेच पुन्हा, सर्च म्हणजे शोधणे. ऑक्सफोर्डच्या शब्दानुसार नवीन संकल्पना, कॉन्सेप्ट व कॉन्व्होलेज शोधून काढणे हे तथ्य किंवा संकलन अस्तित्वात असतात, पण त्याबद्दल ज्ञान नसते. त्याच्या शोध घेणे म्हणजे द फॅक्ट्स ऑलरेडी एक्झिस्ट. आता संशोधनाला, रिसर्चलाच संशोधन या शब्दालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात रिसर्च. म्हणजे पुन्हा, सर्च म्हणजे शोधणे. हा शब्द एक ऑक्सफोर्ड शब्दानुसार नवीन संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट, ज्ञान, कन्व्होलेज शोधणे काढणे, तथ्य किंवा संकलन अस्तित्वात असतात. नेक्स्ट, आता परिचर्याच्या डेफिनेशन. व्याख्या. संशोधन ही एक पद्धतशीर शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. आता संशोधन ही काय आहे, एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे, ज्यामुळे आपापल्या येणाऱ्या क्वेश्चनचे समस्यांचे कलन करता येते. त्याचप्रमाणे एखाद्या प्रसंगाच्या घटनेचा खोल जाऊन उलगडा करता येतो, वर्णन करता येते, ज्ञान विकसित करता येते, एक्सप्लोरिंग. तर संशोधन ही काय पद्धतशीर शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे, ज्यामुळे काय होते आपापल्या
जे काही येणारे प्रश्न असतील त्या प्रश्नाचे क्वेश्चनचे समस्या आकलन करता येते. त्याचप्रमाणे एखाद्या प्रसंगाचा जो काही आपण घटनेचा जो एखादा भाग आहे त्या घटनेचा खोल जाऊन तो भाग उघडा करता येते किंवा वर्णन करता येते. त्यालाच ज्ञान विकसित करणे म्हणजे एक्सप्लोरिंग रिसर्च डिस्प्रिनिंग द एक्सटेन्शन ऑफ द फेनोमेना असे म्हणतात. परिचर्या संशोधन. संशोधनाची मूळ तत्त्वे म्हणजे परिचर्या. असं संशोधनाची मूळ तत्त्वे काय तर परिचर्या. संशोधनातही अबाधित राहतात. आता परिचर्या हे काय कशात राहतात? संशोधनातही अबाधित राहतात. मात्र येथे परिचर्या व्यवसायाशी निगडीत समस्या उल्लंघन केला जात नाही, म्हणूनच नवे ज्ञानाची निर्मिती केली जाते. आता काही संशोधनाच्या व्याख्या पाहू. आता याच्यावरून काही संशोधनाच्या व्याख्या आहेत ते खालीलप्रमाणे. परिचर्या संशोधन एक परिचर्या व्यावसायिक निगडीत विषय व समस्या आणि ज्ञान संशोधन घेण्यासाठी केलेली पद्धतशीर प्रक्रिया आहे. म्हणजेच ते पोलेट व हंगलकर यांनी 1995 साली काय म्हणतात? परिचर्या संशोधन एक परिचर्या व्यवसायाशी निगडीत विषय व समस्या आणि ज्ञानाचा संशोधन घेण्यासाठी केलेली पद्धतशीर प्रक्रिया आहे. नेक्स्ट आहे बर्न्स ग्रोव्ह. परिचर्या संशोधन ही एक अशी शास्त्र प्रक्रिया आहे जे अस्तित्वात असलेल्या ज्ञानाला एक्झिस्टिंग नॉलेज विकसित व परिष्कृत डेव्हलपिंग अँड रिफाइनिंग करते. आता ही बर्न्स काय म्हणतात तर जे परिचर्या संशोधन ही अशी शास्त्रीय प्रक्रिया आहे जे अस्तित्वात असलेल्या संज्ञेला एक्झिस्टिंग म्हणजे नॉलेज विकसित परिष्कृत डेव्हलपमेंट अँड रिफाइनिंग करता येते, ज्यामुळे नवीन ज्ञानाची निर्मिती होते आणि जेणेकरून परिचर्याचा सराव हा कार्यशाळा प्रत्यक्षात अप्रत्यक्ष प्रगतीने होते. नेक्स्ट आहे संशोधन ही एक समस्या. आता संशोधन ही एक समस्या सोडवण्याची पद्धतशीर शास्त्रशुद्ध काळजीपूर्वक व ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे त्यांची सखोल. रुथ एम. फ्रेंच 1968. संशोधन ही एक समस्या सोडवण्यासाठी पद्धतशीर शास्त्रशुद्ध काळजीपूर्वक ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे त्याची सखोल पूर्ण व शास्त्रीय माहिती देणारी पद्धतशीर पद्धत आहे. पद्धतशीर व नियमित रीतीने वस्तुनिष्ठ व पृथक्करण ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिस व काळजीपूर्वक निरीक्षण करून केलेला अभ्यास. आता जो ॲनालिसिस करून म्हणजे काळजीपूर्वक निरीक्षण करून केलेला अभ्यास ज्यामुळे सर्वसाधारण तर्क तत्त्वे सिद्धांत मांडता येतात, त्यावरूनच काही प्रसंगाचे व घटनांचे निर्णायक अंदाज बाजू नियंत्रण करता येऊ शकते. J.W. वेस्ट यांच्यामध्ये काय तर ॲनालिसिस करून जे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते त्याच अभ्यासाला म्हणजे ज्यामुळे सर्वसाधारण जे काही तत्त्वे आहे सिद्धांत आहे तो व्यवस्थितरित्या मांडता येते. संशोधन ही एक नियोजन म्हणजे प्लॅनिंग पद्धतशीर सिस्टमॅटिक प्रक्रिया आहे ज्यामुळे नवीन ज्ञानाची निर्मिती होऊ शकते. लॉर्ड यांच्यामध्ये काय तर हे संशोधन ही एक प्लॅनिंग पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटिक पद्धत आहे. परिचर्या संशोधन ही एक औपचारिक नियोजित व अचूक प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेने परिचर्येशी निगडीत नवीन ज्ञानाचा शोध घेतला जातो. वाल्फ ब्रेसर काय म्हणतात तर परिचर्या ही संशोधन ही एक औपचारिक नियोजित अचूक प्रक्रिया आहे. आता या प्रक्रियामध्ये काय होते तर परिचर्येशी जी काही निगडीत नवीन ज्ञानाचा शोध घेतला जातो. आता याच्यामध्ये नवीन ज्ञानाचा शोध घेतला जातो, ज्ञानामध्ये भर टाकल्या जाते, त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकली जाते आणि त्याचा उपयोग परिचर्या प्रशिक्षण रुग्ण व परिचर्या प्रश्नांमधील समस्या सोडवण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे वरील या सर्व व्याख्या पाहता असे स्पष्ट होते. आता आपण या ठिकाणी या व्याख्या पाहिल्या. तर या व्याख्यावरून या सर्व पाहता स्पष्ट होते की परिचर्या संशोधनामध्ये एक शास्त्रशुद्ध तर्कसंग टप्प्याटप्प्याने पद्धतशीर औपचारिक व प्रयोग रीतीने केलेला सखोल अभ्यास ज्यामुळे उत्तम दर्जाची रुग्ण सेवा देण्यासाठी ज्ञान अवगत होते. उत्तम परिचर्या देण्यासाठी जी माहिती फॅक्ट्स उपलब्ध असते त्या
तथ्य भक्कम पुरावे निर्माण करून प्रमाणित करण्याची जे काही संशोधनाचा उपयोग होतो त्यासाठी या सर्व तज्ज्ञांची व्याख्या उपयोग होतात. आता संशोधन प्रणालीची वापरण्यात येणाऱ्या मूलभूत संज्ञा. आता हे झाल्या परिचर्याचे डेफिनेशन. आता हे संशोधन प्रणालीत वापरण्यात येणाऱ्या जे काही संज्ञा आहेत त्या खालीलप्रमाणे म्हणजे बेसिक टर्मोलॉजी युजेट ऑफ रिसर्च. आता पहिली संज्ञा म्हणजे रिसर्च संशोधन. शास्त्रशुद्ध पद्धतशीर तर्कसंगत प्रक्रिया ज्यातून निवडलेल्या समस्या अथवा विषयाचे उत्तर मिळते त्यातील चलामधील परस्पर संबंध स्पष्ट होतो. आता शास्त्रशुद्ध पद्धतशीर जे काही शास्त्रशुद्ध पद्धतशीर व्याख्या आहेत त्या तर्कसंगत प्रक्रिया. आता तर्कसंगत प्रक्रिया म्हणजे ज्यातून निवडलेल्या जे काही समस्या अथवा विषयाचे उत्तर आहे ते मिळते त्यातील चलामधील परस्पर संबंध स्पष्ट होतो. अबस्ट्रॅक्ट्स म्हणजे गोषवारा. स्पष्टपणे थोडक्यात मांडलेला जो काही गोषवारा आहे ज्यातून संशोधन विषयाची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. नियतकालीन म्हणजे जर्नल्समध्ये हा गोषवारा लेखांच्या आर्टिकल्स यांच्या सुरुवातीलाच लिहिला जातो. म्हणजे जो गोषवारा जो काही असतो तो जर्नलिस्ट जे काही असतात त्यांच्या आर्टिकलच्या सुरुवातीलाच हा विषय मांडला जातो. नेक्स्ट आहे डाटा कलेक्शन म्हणजे संकलित माहिती. संशोधन करीत असताना विषयानुरूप गोळा केलेली माहिती. आता जे काही विषयानुरूप ज्या विषयावर म्हणजेच गोळा केलेली माहिती आहे ती आकडेवारी वस्तुस्थिती प्रसंगपुरावा या स्वरूपात असते. आता डाटा कलेक्शनमध्ये काय आहे तर जे संशोधन ज्या विषयावर आपण संशोधन करून तो विषय अनुसरून जी माहिती गोळा केलेली असते तिची आकडेवारी व वस्तुस्थिती प्रसंगपुरावा या स्वरूपात असते. नेक्स्ट आहे व्हेरिएबल्स म्हणजे चलचलान परिवर्तनशील बदलणे. संशोधन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या संकल्पनांना चल व चलान व्हेरिएबल्स असे म्हणतात. याचे मोजमाप एकपेक्षा अधिक व्यक्तिगणिक वेगवेगळी व्हॅल्यू असते. उदा वजन, उंची, गुण इ ज्याचे मोजमाप म्हणजेच व्हेरिएबल्स करता येते. चलचलनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मुख्य 2 प्रकार पुढीलप्रमाणे. आता चलचलनाचे जे काही प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे. आता स्वतंत्र चलन अपरिवर्तनशील हा पहिला प्रकार. प्रायोगिक संशोधनात संशोधन आपल्या चलामध्ये व्हेरिएबल्स हेतुपूर्वक व बदल मॅनिप्युलेशन करून परिणाम दाखवतो. आता इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये काय तर संशोधक. आता जो काही संशोधक आहे तो आपल्या चलामध्ये व्हेरिएबल हेतुपूर्वक बदल आता मॅनिप्युलेशन जे करून परिणाम तपासतो. नेक्स्ट आहे डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे अवलंबित चलचलन परिवर्तनशील. स्वतंत्र चलित कृतीमुळे अवलंबित चल बदलू शकते. आता याच्यामध्ये काय जे अवलंबित चलचलन आहेत ते परिवर्तनशील स्वतंत्र चलातील कृतीमुळे अवलंबित चल बदलू शकतात. एक्स्ट्रानियस व्हेरिएबल म्हणजे बाह्य चल ज्या बाबतींचा समावेश संशोधनात नसतो. आता ज्या गोष्टींचा त्या विषयामध्ये समावेश नसतो म्हणजेच परंतु या बाह्य चलांचा परिणाम संशोधनातील चलाच्या मोजमापावर होऊ शकते. उदाहरणार्थ 13 ऑक्टोबर 2022 मध्ये प्रश्नपत्रिकेत प्रश्न लठ्ठ पुरुषांच्या वजनावर लिंबू पाण्याचा होणारा परिणाम. आता लठ्ठ जे काही पुरुष असतात त्यांच्या लिंबू पाण्याचा शरीरावर जो काही परिणाम होतो त्या पाहण्यासाठी कॉसे एक्सपेरिमेंटल संशोधन स्वतंत्र चालीकृती लिंबू पाणी वजनावर परिणाम अवलंबित चल बाह्य चल आहार विहार एकरत यांचे नियंत्रण केले जाते किंवा संशोधन म्हणजे एक्झिक्युशन क्रायटेरिया मध्ये नमूद केले जाते. नेक्स्ट आहे रिसर्च व्हेरिएबल म्हणजे संशोधनाचे जे काही चल प्रायोगिक पद्धतीत वापरले जाते. रिसर्च व्हेरिएबल हे प्रायोगिक पद्धतीमध्ये वापरले जाते. डेमोग्राफिक चल सर्व संशोधनात समाविष्ट आहे. आता डेमोग्राफिक चल हे सर्व संशोधनामध्ये समाविष्ट आहे.
कार्यभूमिक व्यावहारिक व्याख्या. संशोधन करीत असलेल्या संशोधनातील चलाचे व्हेरिएबल्स निरीक्षण मूल्यमापन कसे करणार आहे त्याच्या कार्यभूमिक व्यावहारिक स्पष्ट व्याख्या. संशोधनाने जे अर्थ गृहीत धरला जात आहे हाच अर्थ म्हणजे विद्यार्थी किंवा वाचकांनी सुद्धा तत्संगत गृहीत धरला पाहिजे. हा उद्देश research classification and definition this variable user the investigation